मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, देवघरामध्ये जी महादेवाची पिंड आहे ती कशी असावी. आपल्या देवघरात जर शिवपिंड असेल तर काही विशेष गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे. महादेवाची शिवपिंड जी आहे ती 3 इंचीपेक्षा मोठी नसावी. 3 इंच तर कसं मोजायचं हे जर आपल्याला कळत नसेल तर आपला जो हात आहे त्या हाताच्या अंगठ्या एवढे जे शिवलिंग आहे ते असणं गरजेचं आहे. अंगठ्यापेक्षा मोठी मूर्ती घेऊ नये. शिवलिंग जे आहे त्यावर नंदी, नाग हा नसावा. यासोबत महादेवाची जी पिंड आहे ती साधी असली तरी चालेल, दगडाची असली तरीही चालेल. शक्यतो जी शिवपिंड आहे ती आपल्याला पितळाची घ्यायची आहे. महादेवाच्या शिवपिंडीवर रोज पूजा करायची आहे. रोज न चुकता सकाळी जलाभिषेक करायचा आहे. त्या पिंडीला हळद, कुंकू किंवा चंदन जे आहे ते आपल्याला चुकून लावायचं नाही. यासोबत देवघरामध्ये शिवपिंड ठेवताना आपल्या उजव्या हाताला जी गणपतीची मूर्ती आहे ती ठेवायची आहे आणि त्या गणपतीच्या मूर्तीच्या डाव्या हाताला आपल्याला शिवपिंड ठेवायची आहे आणि त्यानंतर एक एक देव आपल्याला देवघरात ठेवायचे आहे. अशा प्रकारे आपल्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला या गोष्टीची विशेष काळजी घ्यायची आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.